पुणे महानगर पालिका चुनाव के मद्देनजर भारतीय जनता पार्टी में जोरदार इनकमिंग देखने को मिल रही है। 2 दिन पहले राष्ट्रवादी कांग्रेस के कई नेताओं ने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया था। उसके बाद आज शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट को बड़ा झटका लगा है। शिवसेना उबाटा के पूर्व गठन नेता पृथ्वीराज सुतार और संजय भोसले ने भारतीय जनता पार्टी में आधिकारिक रूप से प्रवेश किया है। खास बात यह है कि उबाटा गुट के नेता शशिकांत सुतार के पुत्र ने भी भारतीय जनता पार्टी का दामन थामा, जिससे ठाकरे गुट को यह बड़ा राजनीतिक झटका माना जा रहा है। पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धीरजजी घाटे, आमच्या राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे आमचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख गणेशजी बिडकर, श्रीनाथजी भीमाले, आमच्या वर्षाताई डहाळे, उपस्थित सर्वच आमचे पदाधिकारी आणि आज ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला ते माझे दोन्ही सहकारी, माझे मित्र, शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे पुणे महानगरपालिकेतील गटनेते पृथ्वीराज दादा सुतार, पुणे महानगरपालिकेत ज्यांनी गटनेता म्हणून त्यांनी सुद्धा जे काम केलं ते माझे मित्र संजयजी भोसले, अश्विनीताई भोसले। मी सर्वप्रथम या तिघांचंही भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतो। खरं तर दोन्ही जर नेते आपण पाहिलं तर गेले अनेक वर्ष या पुण्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करणारे हे दोन्ही नेते, जसं आता पृथ्वीराज दादाने सांगितले की 40 वर्षापूर्वी जेव्हा भाजप आणि शिवसेनेची युती झाली, ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती ती युती झाली आणि त्यानंतर निरंतर या पुण्यामध्ये माननीय शशिकांत भाऊ सुतार असतील, त्यानंतर पृथ्वीराज दादा सुतार, जो त्यांचा सामाजिक राजकीय वैचारिक वारसा त्यांनी पुढे चालवला, हा परिवार कायम हिंदुत्वाशी जोडला होता आणि आज त्यांनाही हे निश्चितपणे उमगलं की भविष्यामध्ये हेच हिंदुत्वाचे विचार पुढे न्यायचे असतील, माननीय मोदीजींच्या विकासाचा संकल्प पुढे न्यायचा असेल, देवेंद्रजींच्या नेतृत्वातला विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीत आपल्याला प्रवेश केला पाहिजे। आणि म्हणून त्यांनी ती इच्छा व्यक्त केली। भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी त्याच्यामध्ये लगेचच एक हिंदुत्ववादी विचारावरती आणि विकासाच्या मुद्द्यावरती आपण एकत्र काम करू म्हणून आज आम्ही माननीय पृथ्वीराज दादा सुतार यांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वागत करतो। संजयजी भोसले हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, पुण्याच्या या सगळ्या पूर्व भागामध्ये गेले अनेक वर्षे हे सगळे शिवसैनिक म्हणून काम करत असताना वर्षानुवर्षे शिवसेनेचा एक कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांनी काम केलं, लोकप्रतिनिधी म्हणून 3 वेळा महानगरपालिकेमध्ये त्या भागातला येरवडा असेल, त्या भागातले बाकी सगळा जो परिसर तिथलं प्रतिनिधित्व त्यांनी केलं, असा एक हिंदुत्ववादी नेता आणि जो महानगरपालिकेमध्ये गटनेता म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे संजयजी भोसले यांचं सुद्धा मी मनापासून भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो। मला हेच या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आज देशभरामध्ये आपण जर पाहिलं तर नुकत्याच झालेल्या असतील, 1 वर्षापूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या, त्यानंतर राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या पुणेकरांनी, आमच्या पुणेकरांनी मोदीजींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला आणि राज्यात देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून दोन्ही ठिकाणी जी सत्ता आली, जी संधी पुणेकरांनी आम्हाला दिली, त्याच्यामध्ये भरघोस आम्हाला प्रतिसाद पुणेकरांनी दिला। आणि म्हणून आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाताना जिथे जिथे आम्हाला आमची संघटना मजबूत करता येईल, जिथं आमचा पक्ष आम्हाला वाढवता येईल, आजही जगातली सर्वात मोठी जनसंघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे आणि आम्हाला हा जनसेवेसाठी, लोकांच्या सेवेसाठी आमची संघटनेचा जितका विस्तार करता येईल तो विस्तार आम्हाला करायचा, आम्ही तो करतो। केवळ निवडणुका आल्यानंतर नाही तर 12 महिने काम करणारी संघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे आणि त्यामुळे एका विचाराने एका उद्देशाने जी लोक आमच्या सोबत येतात
त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही नेहमी स्वागतच करतो. आणि म्हणून आज या दोन्ही नेत्यांचं स्वागत करत असताना जे आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की शेवटी इतके वर्ष एका परिवारामध्ये काम केलंय आणि ते सोडून तुम्ही आज दुसऱ्या परिवारामध्ये येत आहे. पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्हाला असं कधीही जाणीव होणार नाही की मी एका भावाकडनं दुसऱ्या सावत्र भावाकडे गेलो का काय. तुम्ही एका सख्या भावाकडनं दुसऱ्या सख्या भावाकडे आला एवढंच तुम्हाला सांगतो की अशाच पद्धतीची तुम्हाला या ठिकाणी आमच्याकडनं सगळ्यांकडनं एक चांगल्या प्रकारची सन्मानाची वागणूक मिळेल.